त्यांनाही बक्षिसे देता. म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये तो एक बलात्काराचा आरोपी सोडला सेंगर म्हणून, तिथे तो निर्लज्जपणा दिसला. तिथेच हा तोच महाराष्ट्रात आहे. म्हणजे महाराष्ट्राचं काय तुम्ही करून ठेवलंय, महाराष्ट्र कुठे देऊन ठेवलाय हा प्रश्न, याचं उत्तर देवेंद्रजींनी द्यायला पाहिजे. या महाराष्ट्राला महाराष्ट्र मी कुठे नेऊन ठेवलाय, हा याचं उत्तर राज्याच्या मुख्यमंत्र्याने द्यायला पाहिजे. पण हे घडतं याचं कारण असं आहे की त्यांचे जे शिलेदार लोक आहेत भारतीय जनता पक्षाचे किंवा फडणवीस साहेबांचे, हे मोकाट सुटलेले आहेत. आम्ही काही केलं तरी आमचा बॉस वर्षा बंगल्यावर बसलाय आणि तो आम्हाला पाठीशी घालेल, हा जो आत्मविश्वास निर्माण झालेला आहे त्यातून या गोष्टी घडत आहेत. मंत्री अतुल सावेंच्या खास माणसाचा नगरसेवकाचा देखील असं आहे ना, ते सर्वत्र तेच चाललंय. कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊन जे काय चाललेलं आहे सर्वत्र. हा बोला. एका वेळी एकाच वॉर्डची मतमोजणी होणार म्हणून निवडणुका रखडणार आहे. तसं होणार नाही, तसं होणार नाही. ही टेक्निकल गोष्ट आहे. त्याच्यावरती आमचे या पक्षाचे किंवा अन्य पक्षाचे लोक निवडणूक आयोगाशी चर्चा करतात. राऊसाहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की उद्धव ठाकरेंनी विकासावर बोलून दाखवावं. त्यांना 1,000, नंतर 2,000 आणि आता 3,000 असं बक्षीस जाहीर केलेलं आहे. उद्धव ठाकरेंनी चॅलेंज केलेलं आहे की एक अशी निवडणूक देवेंद्र फडणवीसांनी दाखवावी ज्यात त्यांनी हिंदू मुस्लिम असा वाद लावलेला नाही, आणि त्याबद्दल मी त्यांना असं असेल नसेल तरी त्यांना 1,00,000 रुपये इनाम. उद्धव साहेबांचे 1,00,000 रुपये आणि माझे अधिक 5,00,000 रुपये, बरं का. उद्धव साहेबांचे 1,00,000 रुपये आणि अधिक माझे 5,00,000 रुपये कधी घेऊन जाऊ शकतात. त्यांना जर अमाऊंट वाढवायची असेल तर ती मी वाढवायला 11,00,000 ही करायला तयार आहे. मीच कशाला, आमच्या पक्षातला प्रत्येक महत्वाचा माणूस अशा प्रकारचं आव्हान त्यांना द्यायला तयार आहे. पण मी त्यांना आता 11,00,000 रुपये, उद्धवजींचे 1,00,000 आणि माझे 10,00,000 पकडा. चला, वाढते म्हणजे आम्हाला पूर्ण खात्री आहे. म्हणजे अशी एक निवडणूक दाखवा जे उद्धव साहेब सांगतायत, अशी एक निवडणूक दाखवा जिथे तुम्ही हिंदू मुसलमान भारत पाकिस्तान केलं नाही आणि निवडणुका लढल्या नाही. हे फार मोठं आव्हान आहे. आणि देवेंद्रजी सारख्या महान माणसानं, बरं का, शूर माणसानं, वीर माणसानं हे आव्हान त्यांनी स्वीकारायला पाहिजे. मुंबई महानगरपालिकेत तुम्ही हिंदू मुसलमान करताय. जी नागरी सुविधांच्या विषयावर ही निवडणूक लढायला पाहिजे. महानगरपालिका मुंबई असेल, ठाणे असेल, नगरपालिका असतील, इथे पण तुम्ही महानगरपालिकेमध्ये अयोध्या आणताय, जय श्रीराम आणताय, बाबरी आणताय. महानगरपालिकेत विकासावर खरोखर बोललं पाहिजे. आणि तुम्ही काय